फायनली आपला दुसरा ट्रिप सुरू व्हायला लागली आहे. मी आणि अक्षय ऑलरेडी बसलो आहे रिक्षामध्ये. आम्ही चालू आहे डायरेक्टली पुणे स्टेशनला. पुणे स्टेशनवरून 8 वाजताच्या आसपास ही ट्रेन आहे आणि खूप मजा येणार आहे. अक्षय तर खूप एक्सायटेड आहे. पूर्णपणे सगळी बुकिंग वगैरे झाले आमचं. फक्त आता एकदा ट्रेन पकडली की आम्ही लवकरच येतो. सो ट्रेन पकड्या आणि मग पुढचं ब्लॉग मी डायरेक्ट स्टेशनला सुरू करू. सो फायनली पोचलो आहे आम्ही पुणे स्टेशनला. आता पूर्णपणे सगळे एक्सायटेड आहेत मॅच चालली म्हणून. आता आज जातो आम्ही लवकर आलो ॲक्च्युली. अजून अर्धा पाऊण तास तरी आहे आमच्या ट्रेनला. आता फक्त आज तिथून जायचं हे शोधतो आणि आज जातो. ट्रेनमध्ये भेटू आता आपण. फायनली पोचलो आहे आम्ही आणि फोटो काढ चालू आहे. फोटो सेशन चालू आहे. आता आज जातो आम्ही मेन गेटलाच आहे. मोस्ट आमची ट्रेन थोड्या वेळात येईलच. तोपर्यंत पोचतो आणि आपली ट्रेन लागणार आहे हे थांब पुणे वेरावळ एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1ला. चलो 2 नंबरची डी प्लॅटफॉर्म नाही, प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे. चलो आता आज जाऊया. फायनली ट्रेन मिळाली आम्हाला. अजून मित्र याच्यात बाहेर आहेत अजून आणि मोस्टली एक 20 मिनटात ट्रेन निघेल. अर्धा तासात ट्रेन निघेल. सो लवकरच बघू पुढं काय विजिट करता येतं. समोर सो ते आलेच की आपल्याला सीट सगळी आपल्याला मिळून जाईल. सो आपण सो पोचलो आम्ही वडोदराला. हे स्टेशन आहे वडोदराचं आणि इथून फिरून जाऊन आतमध्ये बस स्टॉप आहे. इथून बस 6 वाजता बस हे कळालं आहे. 6 वाजता बस निघून जवळपास 1.5 तास लागेल आम्हाला पोचायला स्टॅच्यू ऑफ युनिटीला. अशा बस आहेत GSRTCच्या. आणि बघू आता थोडं फ्रेश व्हायचं, चहा वगैरे पाहिजे आणि 6 वाजता बस पकडून आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी निघेल. सो बघू कसं. बस मिळाली आम्हाला. बराच एक अर्धा तास झाला बसमध्ये बसून. आणि व्ह्यू बघा, बसमधून आमचा व्ह्यू बघा आणि पूर्ण बस मोकळी. कोणीच नाही, फक्त आम्ही 5 जण आहे आणि एक पाऊण तासात पोहोचू आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आम्हाला वडोदराच्या बस स्टँडवरून बस मिळाली. AC बस आहे, इलेक्ट्रिक AC बस आहे पूर्णपणे. आणि जवळपास 180 रुपये तिकीट आहे पर हेड. आणि एक 1.5 तासाचं अंतर आहे. सो त्यातलं आम्ही ऑलमोस्ट 45 मिनिट्स ऑलरेडी कवर केले आणि रस्ते पूर्णपणे क्लिअर आहेत. पूर्णपणे मोकळे रस्ते आहेत. त्यामुळे आम्ही लवकरच पोहोचू. तिथं पोहोचल्यानंतर आम्ही बहुतेक करून फ्रेश होऊ, काहीतरी खाऊन घेऊ आणि मग पुढे आम्ही फिरायला घेऊ. सो बघू कसं ते. आता डायरेक्ट पोहोचल्यावर मी ब्लॉग ऑन करेन परत किंवा जायच्या आधी स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसेल मग झालं या साईडलाच. सो तिथं तुम्हाला पहिला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा व्ह्यू दाखवतो. काही अजून एक क्लोज व्ह्यू, सर्वात जवळून व्ह्यू मिळाला आम्हाला बसमधूनच. अजून तिथं जायचं आहे आम्हाला. तिथं जायला आता एंट्रीज वगैरे अजून बघायचं आम्हाला कसं जायचं आहे. पण 8 वाजता सुरू होतं. 8 वाजता सुरू होतं. बट सो आम्ही उतरतो होतो बसून, आम्हाला सांगितलं आहे. मग आपण तिथं जाऊन बोलू. आम्ही पोहोचले ऑलमोस्ट. इथं बस लागते समोर. इथं समोर बस लागते. आम्हाला बाहेरच सोडलं ॲक्च्युली बसने. आणि आम्ही मग चालत आतपर्यंत आलो आणि जवळपास काहीतरी असं व्ह्यू दिसतो स्टॅच्यू ऑफ युनिटीचा. इथून अजून सुरू झालं नाही ॲक्च्युली. 8ला सुरू होतात व्ह्यू आत जायला एंट्री वगैरे. पण मस्त आहे. समोर सगळे झाडी आहेत आणि इथं बरेच काही झूलॉजिकल पार्क वगैरे भरपूर काही काही ठेवले त्यांनी. आता गोष्टी माहिती नाही. आता विचारतो आहे आम्ही. आता इथं लॉकर रूम आहेत. तर लॉकर रूममध्ये बॅगा ठेवायला लागतात आणि फक्त बहुतेक पाण्याच्या बॉटल अलाउड आहेत आतमध्ये घेऊन जायला. बाकी लाईट शो वगैरे असतो रात्री असं दिसतंय. लाईट वगैरे ठेवलेत. BSF वगैरे आहेत सगळे इथं. सो बघू ते सगळे पण आम्ही इथं सोबत जवळपास चेक करायचं कसं दिसतंय. मस्त आहे, शांतता आहे. आम्ही बहुतेक सकाळी चालू आहे त्यामुळं असं वाटतं. पण बघू कसं होतं आता. सो तिकीट्स काढलेत आम्ही ऑलरेडी आणि एक तिकीट आम्हाला 380 रुपये पडले. 380 रुपयेमध्ये वर जाणार आम्ही. इथे वरती जर बघितलं ना तुम्ही तर वरती एक छोटीशी विंडो आहे. तर वरती विंडोमधून एक व्ह्यू, चांगला व्ह्यू दिसायला असं म्हणतात. सो आम्ही वरतीपर्यंत जाणार तिकीट आम्हाला.
इथे जस्ट आम्ही ब्रेकफास्ट केला समोर आणि समोर जाऊन इकडं आम्ही तिकीट काढलं. आता आज जातो आणि बघू किती बहुतेक ते म्हणाले की सगळं बघायला 2 ते 3 तास जातील. सो आता वाजलेत 9:30 12पर्यंत आमचं ऑलमोस्ट सगळं संपेल इथलं आणि मग बघू पुढे काय करायचं. अहमदाबाद करायचं का अजून फिरायचं हे आम्ही डिसाईड करू त्यावेळेला आणि मग ट्राय करू आपण कसं होतं सांगतो तुम्हाला. सो जस्ट आमच्या इकडे चेकिंग झालं मागे सॉरी आणि आत आलो आहे आम्ही. सो असं व्ह्यू आहे सगळा आणि समोर स्टॅच्यू ऑफ युनिटी सगळे फोटो काढायला लागलेत ऑलमोस्ट. बऱ्यापैकी मोकळे आज गर्दी तशी कमी आहे बघा आता शुक्रवार आहे त्यामुळे आम्हाला गर्दी बऱ्यापैकी कमी मिळाली आणि आता जस्ट उघडले एक तास झाला उघडून मार झूम आला तू. सो बघू आता इथून समोरून जाऊन समोर म्युझियम आहे आणि आम्हाला वर जायचं तिकडे 2 तास लागतील असं बोलले सगळं फिरायला म्युझियम वगैरे बघू. आता आतमध्ये जर शूटिंगची परमिशन आहे की नाही हे माहीत नाही. सो ते एकदा कन्फर्म करणार आहे मला म्हणजे आतलं पण मोस्टली कवर करून देऊ शकतो. सो चेक करूया काय कसं आलं. बाकी बसायला वगैरे जागा चांगली तिथे मस्त ग्रीनरी आहे. थोडंसं ऊन जास्त आहे टेम्परेचर थोडं जास्त आहे गरम होतं त्यामुळे चालू घेऊ शकतो तेवढं. सो आम्ही आलो ऑलमोस्ट पुढे जवळपास इथे ठिकाणी आलो म्हणजे जास्त लांब नाही आलो इथून चालू आहे पण इथं असं बसायला मस्त अरेंजमेंट केलं आहे आणि नर्मदा नदी मस्त समोर स्टॅच्यू ऑफ युनिटीचा बोर्ड लिहिला आहे आणि काय बाकी तर भरपूर काय मध्ये स्टारबक्स वगैरे खायला खूप काही गोष्टी आहेत. सो येऊ शकता तुम्ही संध्याकाळ होतं अजून बघता थोडंसं बसायला सेटिंग वगैरे असेल लाईटिंग पण असेल चांगलं तिथं त्यातून एन्जॉय करू शकतो. आम्हाला थोडीशी गडबडीत म्हणून आम्ही सकाळी आलो तरी पण आम्ही मोस्टली गोष्टी कवर करायचा प्रयत्न करणार आहे. बाकी तर सगळ्या मुलांच्या फोटो सेटिंग चालू आहे. सो बघू आता आज जातो फोटो करून झाली की बघू पुढे निघायचं. सो मी आलो आता इथं आता तिकीट चेक करतील आमचं आणि बाकी इथून तर खूप मस्त नजारा आहे. सो चेक करूया तिकीट दाखवून आपण पुढे जाऊ. त्याचे आता तिकीट पाहिजे चेक करू. तिकीट चेक झालं इथं. आता हा व्ह्यू समोरचा बेस्ट व्ह्यू आहे. समोर इकडे नदी दिसते आणि फोटो काढायला वगैरे पण मस्त जागा आहे. म्हणजे समोर गार्डन दिसते कोणतं तरी बॉटॅनिकल गार्डन टाईप काहीतरी आहे इथं. खूप गोष्टी आहेत. बॉटॅनिकल गार्डन आहे झुलॉजिकल गार्डन आहे खूप गोष्टी आहेत. सो जाऊ चालत पुढे आता फोटो वगैरे काढतील थोडं रील्स वगैरे काढतील आणि जाऊ. बेस्ट प्लेस आवडतं आहे नुसतं उभं राहावा आणि चालत राहावं काय हवं अजून अशा गोष्टी अशा गोष्टी पुण्यामध्ये आहे ना. सारस बागेमध्ये कसं करायला पाहिजे मस्त गोष्ट आहे मजा येते. बाहेरून उडी करायला पाहिजे तो असा मूव वॉकचा चालू आहे. इथं आहे एंट्री लागते. सो स्टॅच्यू ऑफ युनिटी ट्रेतून एंट्री आहे आणि इथं एक मेन एंट्री आहे. सो आत जाऊन आत बरेच काही गोष्टी आहेत. हो खूप मोठं आहे भरपूर गोष्टी तो वाचायला इथं थोडंसं असे स्क्रीन वगैरे केलं आहे तुम्हाला वाचायला त्यामुळं बऱ्यापैकी वाचलं. इथं अभयारण्यसुद्धा आहे. मेकिंग ऑफ वर्ल्ड्स टॉलेस्ट स्टॅच्यू. सो कसं बांधलं गेलं वगैरे सगळं इथं त्यांनी दिलं आहे. ॲक्च्युली फोटोज वगैरे काढलेत मस्त खूप मोठं आहे. नक्की बघायला या एक दिवस तुम्ही पण. सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक छोटासा पुतळा आहे तुम्हाला अतिशय मस्त सुंदर बनवला चांगला बनवला. इथं एक जो आत्ता जो बाहेर आहे त्याचं एक छोटीशी प्रतिमा इथं एक लावली आहे ती चांगली आहे. अजून पण आते मित्राच्या पण थांबलो वगैरे करायला ते एकदा आत आले की आपण मग इथंही सगळं काय काय गोष्टी ते बघू. प्लस आपण वर पण जायचं आहे वरती पण चेक करू आपण. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल थोडंफार जे लिहिलं आहे ते तुम्ही वाचू शकता. स्क्रीन पॉज करा आणि वाचून बघा. खूप चांगलं लिहिलं आहे. हिस्टॉरिकल वगैरे गोष्टी आहेत त्यांच्या. इनॉग्रेशन 31 ऑक्टोबर 2018 झालेलं होतं
असं इथे लिहिलं आहे. हां हां खरं भारी आहे. खूप मस्त आहे. ॲक्च्युली आम्ही दोघंच आलो आता आतमध्ये. सो फोटो वगैरे काढण्यात आले. अजून पण दोघं बाहेर आहेत. ते एकदा आत आले की आपण मग भरपूर आतल्या गोष्टी बघू. ऑलमोस्ट पुढे पोचलो आहे आम्ही इथं. तर इथं चेक करतात तिकीट आणि आतमध्ये एलिव्हेटर आहे. आम्ही पोचतो चेक करून लगेच पोचू वरती. जास्त वेळ लागणार नाही आम्हाला. वर पोचलं की परत मला वरून व्ह्यू दाखवतो. वरून गॅलरी बी खूप मस्त आहे. डॅम दिसणार आपल्याला नर्मदेचा नंदीवरचा. आणि बाकी खाली जे जो आपण खालून फोटो वगैरे काढतो तो सगळं व्ह्यू दिसेल. सो आपण वर जाऊन चेक करूया. गॅलरी व्ह्यूला आलो आहे आपण. इथून गॅलरी व्ह्यू आहे. तर इकडे पण व्ह्यू आहे पण हा बंद केला त्यांनी. ॲक्च्युली इथला व्ह्यू आहे ना हा बंद केला. सो इथून जाऊन बघू कसा व्ह्यू होतो आहे तो. सो परवा व्ह्यूसाठी वरून जो व्ह्यू दिसतो ना तो असा काहीतरी. त्या साईडने व्ह्यू दाखवतो तुम्हाला. असा व्ह्यू आहे. परफेक्ट आहे. मस्त आहे खूप बघायला. समोर नर्मदेचा डॅम आहे. इथं कॅमेरामध्ये नीट येत नसेल पण समोर नर्मदेचा डॅम आहे. सो खूप मोठी खालून दिसताना वाटत होतं खूप लहान विंडो आहे पण ॲक्च्युली खूप मोठी विंडो आहे ती. फोटो दिसून वगैरे सुरू ते आणि दंगामस्ती सुरू सगळ्यांची. आता ऑलमोस्ट आपण पोचले वरती. इथं गर्दी एवढी नाही तरी व्ह्यू आरामात दिसतं. मी फोटो काढतो आणि परत ब्लॉग सुरू करतो. तो फायनली झालं फिरून आमचं म्युझियम. आता इथून एक्झिट करणार आणि का बाहेर पडतो आम्ही इथून. आता बघूया काय सगळ्यांना भूक लागली आहे. अजून वरती जायचं आहे जिकडं सरदार वल्लभभाई पटेल यांचं जे मूर्ती होती त्याच्या अंगठाजवळ जातो आपण. मग तिथून बघू काहीतरी खायला जायचं प्लॅन. दॅन बघू अहमदाबादला जायचं निघायचं लगेच काय दुसऱ्या प्लॅन करायचं. कारण आम्हाला कसं करून संध्याकाळच्या आधी पोचावं लागणार. हॉटेल चेक इन पण करायचं म्हणजे सकाळी नाही. आता वर जाऊ पहिला अंगठाजवळ. त्यानंतर ही गँग सगळी आमची ही सगळी गँग आलो आहे आम्ही 5 जण. अजून 2 जण तिकडे आहे. ते गेले अहमदाबादला ऑलरेडी पोहोचले. आणि फायनली आम्ही आलो आहे परत. खूप जास्त ऊन आहे. इकडं जायचं आहे मला बरं. बघू जाऊन इथून असं वर जाऊन ओके. सॉरी ते खाली जे सेक्रेटरी वगैरे ते बोलले एस्केलेटर वापरू नका फोन. सो तिथं वर जाऊया आपण. समोर वर जाऊ आणि मी परत व्हिडिओ सुरू करतो कारण एस्केलेटरवर मी फोन वापरू शकत नाही. त्यांनी सांगितलं रूल फॉलो करायला पाहिजे. सो मी वर जाऊन व्हिडिओ सुरू करतो. आम्ही ऑलरेडी आलो वरती आणि पायाचा अंगठा बघा केवढा मोठा. हा फक्त अंगठा आहे आणि इथून वरती खूप म्हणतो पूर्णपणे वर जायला लागतं. आपले आधी खूप जास्त गरम आहे. अंगठा एवढा फक्त. आणि इथून मस्त व्ह्यू आहे. समोर डॅम आहे हा नर्मदा नदीवरचं. अजून पाणी तर नाही सोडलेलं. खूप उंच आहे. खूप म्हणजे खूप उंच आहे. साचू खरं जे म्हणतात ना जायचं आहे. पुढे जाऊन तिथून एक व्ह्यू बघू. फोटो काढतात. सो त्यांनी सांगितलं होतं रेलिंगला हात लावू नका माहीत नाही का. सो आपण तरी व्ह्यू बघू. इथून तर खूप उंच आहे आणि समोर नर्मदा नदीचा फ्लो. खूप मोठं पात्र आहे पण मूर्ती अतिशय सुंदर मूर्ती आहे. खूप शांत आहे. त्यात दंगा नाही जास्त गर्दी पण नाही आहे. फिरते मस्त आम्ही. आता मोस्टली बंद करून जेवायला जायचा प्लॅन आहे आमचा. काहीतरी खाऊन घेऊ आणि देन अक्षय इकडे मला सांग कसं वाटतं तुला इथे येऊन. आणि उद्या काय करणार आहे आपण सांग.
भारत पाकिस्तान मॅचला चालले होते आम्ही. ब्लॉग मी दोन वेगवेगळे ब्लॉग करतो आहे. एक ब्लॉग असणार आहे तो फक्त स्टॅच्यू ऑफ युनिटीचा असणार आहे आणि दुसरा ब्लॉग असणार आहे तो भारत पाकिस्तान मॅच असणार आहे आणि तिसरा ब्लॉग असणार आहे तो सोमनाथचा असणार आहे, कारण आम्ही सोमनाथलाही चाललो दोघेजण. सो बघत राहा. आता आम्ही बहुतेक करून जेवायचं प्लॅन आहे. जेवण करून बहुतेक आम्ही बाहेर पुढे येतो जायला. सो जेवण झालं आमचं. तिथं वरती एक हॉटेल आहे, इथं तिथं जेवण केलं. बसची वाट बघतोय आम्ही आता. म्हणजे म्यूट करणार आहे मी आता. बस तो विचारतो समोर बस कुठली मिळते. आम्हाला तर जायचं आहे वडोदराला तसं, तर कोणती बस मिळते कशी बस मिळते आम्हाला बघायला पाहिजे. बघू मग आता कसं हँडल करता येते, कारण ऊन खूप आहे. शक्यतो AC बस हवी आहे मला, तर बघू कसं प्लॅन होतं आहे. बस मिळालं फायनली आम्हाला. ही अशी बस आहे. गरम खूप होतं आहे आणि हा पंखा पण चालू आहे. अरे वारही न झालं आहे. हां बस फ्री आहे. बेकार गरम होते. आता ही बस जायला आम्हाला घेऊन भारत भवनपर्यंत. तिथून पुढे बघायला पाहिजे कसं जायचं. आणि फायनली आम्ही चाललो इथून पुढच्या आमच्या टूरला. नक्की व्हिजिट द्या तुम्ही सगळ्यांनी. ऊन खूप असतं आणि थोडंसं ट्रॅव्हलचं थोडंसं ऊन. कॅप ठेवा, पाण्याची बॉटल ठेवा आणि गॉगल्स ठेवा. खूप जास्त ऊन आहे. आणि कॅश ठेवा बरोबर, कारण कॅश मोस्ट ऑफ बसमध्ये ऑनलाईन पे चालत नाही, कॅशच लागते. त्यामुळे कॅश बरोबर ठेवा. सो ते सगळं ठीक आहे. पुढचं ट्रॅव्हल कसं होतं मी तुम्हाला त्या वेळेला सांगतो. सो बघू. मला फायनली रिक्षा मिळाली आहे. आता दुसरं मी चालू आहे कांकारा लेकजवळ, कारण कांकारा लेकजवळच आमचं हॉटेल आहे. सो आणि अहमदाबादचं ट्रॅफिक म्हणजे 10 मिनटं दाखवते अजून आम्हाला तर. सो हॉटेलला पोहोचतो मी, चेकिंग करतो आणि मग आपण हॉटेलचं बाहेरून जाताना दाखवेन तुम्हाला कसं आहे आणि मग आपण सुरू करू. सो गाईज दिस इज अवर रूम. सो स्मॉल बट व्हेरी कम्फर्टेबल ही रूम आहे. TV इथं खाली फ्रीज आहे. डेस्क दिले तिथं, कपाट आहे, आय गेस लॉक आहे, डोंट नो का. TV आहे, डेस्क आहे, मिरर ॲज वेल ॲज दिस AC. और मी कार्ड लावायचं विसरलो. 1 मिनिट सॉरी, मी कार्ड लावायचं विसरलो होतो. मी कार्ड काढलं होतं. आणि देन दिस इज द बाथरूम स्पेस. थम्सअप. आणि हे आम्हाला परफेक्टली मिळालं आहे आज. व्यवस्थित चांगल्या प्रकारे झाले. आवरूया आणि फ्रेश होऊया आणि बघू. बहुतेक आम्ही स्टेडियमला जाऊन येऊ, परत स्टेडियम करू. देन बहुतेक कांकेरा लेकसुद्धा फिरू. इथं बाजूलाच आहे कांकेरा लेक. सो लेट्स सी कसं होते आणि आय विल लेट यू नो. फॉर दॅट टाईम बाय बाय. सो आम्ही चालत आलो आहे कांकेरा लेकला. आणि जवळपास 10 रुपये प्रत्येकी आम्हाला हे तिकीट लागलं. आणि हे असं त्याचं कांकेरा लेकचं. संध्याकाळी लाईट्स लागल्यात सगळ्या. मी लास्ट टाईम आलेलो तेव्हा दुपारी आलेलो, त्यामुळे लाईट्स मला दिसले नव्हते, पण आज लाईट्स आहे. चांगलं वाटतं. इथं आत जायला जागा आहे ॲक्च्युली. पाण्याच्या मध्येपर्यंत जाऊ शकतो आपण. एंट्री त्या साईडने ॲक्च्युली. विचार करतो फिरून तिथं आत जायचं आहे. तर बघू असं सगळेजण. सो मस्त आहे. थोडी उष्णता आहे, हवा खूप गरम होतं आहे, त्यामुळे थोडासा त्रास आहे, बट ॲक्सेप्टेबल आहे. आणि तिथं काहीतरी खायला जागा पण आम्ही तिकडे जाणार आहे, कारण भूक लागली खूप. तर पहिलं खायला यायचं की इकडे जायचं पहिलं खायला? इकडे खायला आहे की नाही माहीत नाही रे, बघा पाहिजे. अगर तिथे जर खायला असेल तर आम्ही तिथं जाऊन खाऊ किंवा तिथून खाऊन इकडे जायचं खायला. खायचं इकडे मला तिकडे माहीत नाही.